नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्राध्यापक प्रकाश नारायण गिरमकर, गोरेगाव पश्चिम स्वामी कृपांकित संस्था. आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेको उपक्रम गोरेगाव आणि मुंबई या शहरामध्ये होत आहेत. त्या सर्व उपक्रमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्मार्त आणि श्रोत्र यज्ञ. कारण शिवपुरी येथील श्री परमसद्गुरू गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने जो काही यज्ञदान, तपकर्म आणि स्वाध्याय हा पंचसाधन मार्गाचा संकल्प आपण घेतलेला आहे, त्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यज्ञकर्म आपण या संस्थेच्या माध्यमातून घेत आहोत. मी सगळ्यात पहिले इथे उपस्थित श्री आपले आचार्य सुहोता दीक्षित आपटे यांची ओळख करून देतो. सुहोता दीक्षित आपटे यांची ओळख द्यायची झाली तर गोव्याच्या अनेको चॅनल्समध्ये आपण आजपर्यंत ऐकलेलेच आहेत, बघितलेलेच आहेत. तरी नव्याने ओळख देण्याची गरज नसली तरी आत्ताच्या या आपल्या मुलाखतीनुसार आपण त्यांचं जे काही आहे आचार्यपद जे काय ते आपण जाणून घेऊ. सगळ्यात पहिली ओळख अशी आहे की श्री सुहोता दीक्षित आपटे यांनी कवळे मठातून संस्कृतचं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे आजोबा श्री सखा दीक्षित आपटे यांच्याकडून त्यांचा यजुर्वेद शाखाध्यायी पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर याज्ञिकी आणि इतर कर्मकांड यजुर्वेद शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. यजमान म्हणून त्यांनी 4 सोमयज्ञ सुद्धा केलेले आहेत, ज्याला आपण श्रोत्र यज्ञ असं म्हणतो. आता त्याची उकल जी आहे ती येणाऱ्या काही प्रश्नांमधून आपली होईलच. सखा दीक्षित आपटे यांचा जर आपण इकडे परिचय द्यायचा झाला तर 1969 मध्ये पहिला विधियज्ञ, ज्याला सोमयज्ञ असं म्हणतो, तो झाला होता. त्याचे मुख्य यजमान जे होते ते सखा दीक्षित आपटे होते आणि परम सद्गुरूंचे एकमेव शिष्य. आज जे आपण अक्कलकोटमध्ये शिवपुरी बघतो त्या शिवपुरीमध्ये ती आजही वेदी 1969ची तिकडे स्थापित आहे आणि त्या वेदीचे यजमान जे होते ते यांचे परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे शिष्य एकमेव सखा दीक्षित आपटे हेच होते. तर आपण कोणत्याही प्रकारच्या वेळेचा विलंब न करता आपण श्री सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे यांची प्रश्नावली चालू करूया. सर नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आचार्य, या गोमंतकामध्ये आपण साधारण किती वर्षापासून आहात? म्हणजे आजोबा कधी आले आणि त्यांचं अक्कलकोटमधलं आगमन हे संक्षिप्तरित्या आपण सांगू शकाल का? साधारण 2-250 वर्षांपूर्वी, गोमंतकात म्हणण्यापेक्षा गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरती आमचं मूळ घर सावंतवाडीत, आजगाव सावंतवाडीमध्ये. आणि तिथनं आमचे जे पूर्वज आले, माझ्यापासनं 8वी पिढी मागची, आणि त्यांनी इथे येऊन एक जोशी म्हणून होते, त्यांच्याकडे ते पौरोहित्य वगैरे करायचे आणि त्यांना अपत्य नव्हतं. आणि त्यांच्यावर इतका विश्वास बसला की ज्यावेळी त्यांचं देहावसान होणार होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता माझं सगळं तूच सांभाळ, असं म्हणून ते जोशांकडून आपट्यांकडे आलं. आणि तिथून मग ही पौरोहित्याची परंपरा, ग्रामपुरोहित म्हणून आम्ही गोव्यामध्ये जवळपास 250 वर्ष आम्ही हा गाव सांभाळून पौरोहित्य करतो. आणि सखा दीक्षितांची अग्निहोत्राशी संबंध तेवढा आपला मागच्या पिढीला नव्हता, जो सखा दीक्षितांनी आमच्या आपटे कुळात आणला. आणि त्याच्या मागे गजानन महाराज अक्कलकोटचे हे एकमेव कारणीभूत या सगळ्या श्रौत अग्निहोत्राबद्दल आहेत. बरोबर. आणि अशी एक आजोबा मला गोष्ट सांगायची की कुठलीही अध्यात्मातली गोष्ट करणार तर त्याला गुरु हा पाहिजेच. बरोबर. आणि असं गुरु कुठे मिळेल असं करता करता त्यांना 21,000 अथर्व शीर्षाची आवर्तनं करतो असं म्हणून गणपतीला त्यांनी आवाहन केलं. आणि नंतर ज्यावेळी 14,000 आवर्तनं झाली त्यावेळी गणपतींनी दृष्टांत दिला आणि मी अक्कलकोटला आहे, तिथे तुला सद्गुरू भेटेल असं म्हणून सांगितलं. मग तिथून फार मोठी गोष्ट आहे पण मी संक्षिप्तरित्या सांगायचा प्रयत्न करतो. मग तिथून ते अक्कलकोटला पोहोचले, रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि त्यांना एक बाजीराव नावाचा एक टांगेवाला मिळाला. ते म्हणाले मला वडाखाली जायचं आहे, नमस्कार करून मी निघणार आहे. तर संबंध वाटेमध्ये तो टांगेवाला सांगतोय की गुरुमंदिरात चला, तुम्हाला सर्व काही मिळेल, गुरुमंदिरात चला, तुम्हाला सर्व काही मिळेल. कंटाळून शेवटी त्यांनी सांगितलं की घेऊन जा बाबा एकदाचा, म्हणून ते गुरुमंदिरात. आणि तिथे त्यांची आणि सद्गुरूंची, परम सद्गुरूंची पहिली भेट झाली. आणि हा मुद्दा सांगायचा विषय असा, याच्या मागे कारण असं आहे की तो टांगेवाल्याला पैसे द्यायचे, जाऊन मी भेट घेऊन येणार, तोपर्यंत तू थांब, असं त्या टांगेवाल्याला सांगितलं होतं. आणि बाहेर येऊन पाहतो तो टांगेवाला नव्हता. मग त्या अक्कलकोटच्या परिसरात सगळीकडे चौकशी केली तर तो टांगेवाला कुठे आहे, काय बाजीराव. मग त्याच्या घरी गेले तर तो हा टांगेवाला नव्हता. मग
या सगळ्याचा उकल हा जवळपास 20 ते 25 वर्षांनी परम सद्गुरूंनीच केला, की तुम्हाला जो टांगेवाला बाजीराव सोडायला आला होता ते स्वतः भगवान परशुराम होते. श्री स्वामी. आणि तिथनं मग जडणघडण ही सखादादांची सुरू झाली. आणि गुरु आज्ञा म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केलं, नाहीतर ते ब्रह्मचारीच हा जन्म राहायचा असा त्यांचा विचार होता. पण अग्निहोत्रासाठी एक सूक्ती अशी आहे की जाता पुत्र हा कृष्णकेशी, म्हणजे त्याला मुलगा झालेला असावा आणि त्याचे काळे केस असावे, तोपर्यंत त्यांनी अग्निहोत्र घ्यावं. मग आता काय काय चालू आहे, वेदाध्ययन झालंय का, तर नाही म्हणून सांगितलं. मग ब्राह्मण आहात तर वेदाध्ययन केलंच पाहिजे, टाळ कुठून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, हे परम सद्गुरूंचे वाक्य. मग तिथनं मग जो प्रवास सुरू झाला वेदाध्ययन. हे तुम्ही जे म्हणताय ते साधारण किती, म्हणजे कोणत्या वर्षी? 1948 44 ते 48 याच्या दरम्यान त्यांची भेट झाली होती. आणि तिथून मग पहिली यजुर्वेद शाखा म्हटली, त्याच्यानंतर मग एक आपला आणि एक अजून एक दुसऱ्या शाखेचा, त्यामुळे ऋग्वेद पण म्हणून घेतला. आणि मग करता करता उपासन होम नित्य करा असं करून करून मग ते हळूहळू आता मग श्रौताग्निहोत्र तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि आधानाच्या वेळेला परम सद्गुरूंनी एक वाक्य बोलले होते की भगवान परशुरामांचे अग्नी फुंकर मारून आम्ही तुम्हाला देत आहोत. श्री स्वामी. अशा आपण बघू शकता इथे की केवढा मोठा एक संकेत या माध्यमातून आपल्या या पूर्ण विश्वाला परम सद्गुरूंनी दिलेला आहे. कारण आपण जर भगवान परशुरामांचा कालखंड जर बघितला तर तो साधारण पुराणाच्याही अगोदर, म्हणजे ज्याला वेदोक्त असं म्हणतो, सत्य, आपले जे 4 युग आहेत, ज्याला आपण सत्ययुग म्हणतो, त्रेतायुग म्हणतो, द्वापारयुग म्हणतो, तर त्या त्रेतायुगाच्या कालखंडामध्ये ज्यावेळी भगवान परशुरामांचा अवतार झालेला, त्यावेळी जो श्रोत्र होता, त्यावेळी जे काही संस्था होत्या यज्ञाच्या, त्या यज्ञसंस्थेतला अग्नी जो आहे तो परम सद्गुरूंनी इथे सखादीक्षित आपटेंना त्यांच्या दीक्षेतून दिलेला आहे, हे इकडे स्पष्ट होतं. सुहोताजी, मला दुसरा आणि महत्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की देवावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे हे अग्निहोत्र, यांना अग्निहोत्र करा असं सांगितलं जातं, तर असे विधानही आहे. मग हे तुम्ही जरा स्पष्ट कराल का? देव कोणाला म्हणायचा हा त्याच्या सगळ्यात आधीचा प्रश्न आहे. आजच्या काळमानाप्रमाणे आपण गणपती, भगवान शंकर, भगवान विष्णू अशी जी देवाची संकल्पना केली आहे, ही एक संकल्पना, एक मार्ग याही पद्धतीने जातो. एक मार्ग असा आहे की तुम्ही झाडाझुडपांना, जमिनीला, निसर्गाला तुम्ही देव म्हणून, देवतत्व म्हणून तुम्ही पूजन करू शकता. हा दुसरा मार्ग आहे. आता जसं देव आहे का नाही आपल्याला बघायची जरुरी नाहीये. आपण श्वासोच्छ्वास करतो, आपल्याला नित्य जगण्यासाठी आपल्याला पाणी लागतं, आपल्याला अन्न लागतं. मग आपली माणूस म्हणून एक जबाबदारी अशी असते की आपण एखाद्याकडून एखादं कर्म, एखादं वस्तू घेतली तर त्याला आपण परत काहीतरी देतो. म्हणजे एखाद्या घरामध्ये समजा एखाद्यानं डब्यातून काहीतरी खाऊ दिला तर तो रिकामा न देता त्यात साखर तरी घालून द्यायची आमची पद्धत आहे, प्रथा. बरोबर. मग आता देवाला मानतो नाही मानतो हा विषय निराळा आहे, पण निसर्गाला मानणार तुम्ही. पाऊस पाहिजे, अन्नधान्य पाहिजे, श्वासोच्छवासासाठी चांगली हवा पाहिजे. मग अग्निहोत्र जे आहे त्यामध्ये आपण त्या निसर्गातून जे घेतो त्याचं त्याला थोडंसं का होईना आपण त्याला परत द्यायचा प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य, पहिला सूर्योदयाला आपण सूर्याला आहुती देतो, सूर्यास्ताला आपण अग्नीला आहुती देतो. सूर्य आणि अग्नीच यांनाच आहुती का असा जर प्रश्न असेल तर सूर्य धान्य पिकवतो, अग्निधान्य पचवतो, अग्निधान्य शिजवतो. आणि तिसरी जी आहुती आहे जी जठराग्नीला आपण देतो नित्य, म्हणून रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. त्यामुळे तिसरी आहुती आपण जठराग्नीला देतो. आता आपण जर देवतत्व नाही मानलं तर मग जठराग्नीला जी आहुती देतो तीही बंद करावी. मग ज्याने या शरीराला ऊर्जा मिळते त्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपण जठराग्नीला आहुती देतो. म्हणजे या 3 अग्नींचं आपल्या आयुष्यामध्ये देवापेक्षाही जास्त महत्व आहे. धान्य पिकवणारा, धान्य शिजवणारा आणि धान्य पचवणारा.
धान्य जो पचवतो त्याला आपण 2 वेळची आहुती देतो, जी आपल्याला गरज आहे म्हणून. बरोबर. मग धान्य पिकवणारा जो आहे आणि धान्य शिजवणारा जो आहे त्याला आयुष्यभर एक प्रकारे लुटून त्याच्याकडून ऊर्जा घेऊन आपण त्याला काहीही न देता जर आपण परलोकात जर गेलो तर काय अर्थ आहे आपण माणूस म्हणून तरी जन्म घ्यायला? कारण कुठेतरी आपल्याला माणुसकी म्हणून एक जाणीव अशी पाहिजे, कृतज्ञ भाव पाहिजे, की तुम्ही मला एवढं देताय ना, मग मी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला देतो. म्हणून देव असो नसो, सूर्य तुम्हाला दिसतोय, अग्नी तुमचा सांभाळ करतोय, मग त्यांना कृतज्ञ भावतेनं, देव तत्व म्हणून तुम्ही देऊच नका, कृतज्ञ भावनेनं हे तुम्ही देताय मला, हे माझ्याकडून तुम्हाला, असं म्हणून तुम्ही करा. प्रेक्षक, एक तुम्ही गोष्ट इकडे लक्षात घ्यायची आता पुन्हा एकदा, की आपला हा जो प्रश्न होता यावरती देव आणि देव मानणारी एक पिढी आणि देव न मानणारी एक पिढी, तर त्यातून आपल्याला हे स्पष्ट इकडे जाणवतं यांच्या एकंदरीत विधानावरून, की देव हा प्रत्यक्ष आहे, तो अग्निरूप आहे आणि त्याला आहुती दिल्यानंतर आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पूजा करणे, प्रार्थना करणे म्हणजे नक्की काय, तर या अग्निहोत्र माध्यमातून आपण जितकं चांगल्या प्रकारे साध्य करू शकतो ते आपण इतर पूजा आणि विधिविधानांमधून करू शकत नाही. म्हणजे ती करावी नाही अशातला भाग नाहीये, पण ते करता करता हे नक्कीच करावं असा याच्यातून आपण एक निष्कर्ष काढू शकतो. धन्यवाद. माझा दुसरा प्रश्न असा आहे आचार्यजी, अग्निहोत्र पुरातनीचे आणि अग्निहोत्र आजचे यातील फरक आपण जरा स्पष्ट कराल का आणि सोमयज्ञापर्यंत येऊ शकाल का ह्या सगळ्या माध्यमातून? अग्निहोत्र पुरातनीचे म्हणण्यापेक्षा वैदिक काळापासून जो अग्निहोत्राचा जो एक प्रोसेस आहे तो फार निराळा होता. जसं की गाई गुरांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. जसं त्यावेळेला आपण गाई गुरांना मोकळं सोडून ती फिरून आल्यानंतर आपण दूध काढायचो, तशी परिस्थिती आज नाही. बरोबर. त्यामुळे हा एक पुरातनातला निसर्ग तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आता तेवढा नाही, हा एक बदल आहे. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असल्या कारणाने 4 मुलं जर असतील आणि त्यातल्या एकानं समजा अग्निहोत्र घेतलं असेल तर त्याला वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी कुठे जायची गरज नव्हती. बाकीची 3 जी भावंड आहेत ती त्याचा सांभाळ करत असत. त्यांनी फक्त आणि फक्त अग्निहोत्र आणि घरातली गाई गुरं यांचा सांभाळ करून आपला चरितार्थ त्याचा तो त्या राशीवरती चालत असे. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की स्वतंत्र कुटुंब असल्या कारणानं जो अग्निहोत्री आहे त्याला बाहेर पडणं भाग पडतं. आणि या बाहेर पडण्यामुळे काही नियम आहेत ज्याला आपण फाटा देतो. उदाहरणार्थ परान्न वर्ज्य सांगितलेलं आहे. दुसऱ्यानं स्पर्श केलेलं पाणी सुद्धा पिऊ नये असं एक शास्त्रवचन आहे. पण अशा प्रसंगी ज्यावेळी आपण परदेशामध्ये गमन करतो, परदेशामध्ये याचा अर्थ मी भारताबाहेर म्हणत नाहीये, बरोबर, आपल्या राहत्या घरापासून ज्यावेळी आपण लांब जातो त्यावेळी पाण्याशी संपर्क येतो, काही जणांचा अन्नाशी संपर्क आलेला असतो. बरं, तिथे गेल्यानंतर पाणी सुद्धा न पिता 8-15 दिवस राहणं हेही काही योग्य नाही. त्यामुळे पुरातन काळी कसं होतं, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तसतशी व्यवस्था होती की अग्निहोत्री जर असेल तर त्याची व्यवस्था राजा करत असे आणि त्याला सगळ्या साधन सामग्री त्याला दिली जात असे. त्यामुळे त्याची राजाश्रय हा एक भाग होता. त्यामुळे त्याची काळजी घेणारा एक स्वतंत्र समाज होता. सध्या आताच्या परिस्थितीप्रमाणे तसा समाज नाही आहे असं म्हणता येत नाही, पण त्या समाजाला सुद्धा ते करण्यासारखी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे हा सगळा विचार करता पण त्यातल्या त्यात मग 2 आहुत्या अग्निहोत्राला देणं हे आपलं कर्तव्य कर्म असल्या कारणानं ते तरी करणं गरजेचं आहे. आणि महाराजांनी पत्रामध्ये दादांना जसा उल्लेख केला होता की तुम्ही भक्तीनं जे कराल ते परमेश्वर मान्यच करेल हा विश्वास बाळगावा. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पाळणूक करणं करावं. जे त्याच्यावरती आहे ते परमेश्वराला अर्पण म्हणावं, ते चूक असो किंवा बरोबर असो, असं म्हणून आजच्या काळामध्ये अग्निहोत्र करता येतं. प्रेक्षक हो, एक इथे पण गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की आत्ता ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की पुरातनीचं अग्निहोत्र आणि आत्ताची ही परिस्थिती, या परिस्थितीमध्ये फक्त आपण ज्या 2 आहुत्या देतोय अग्निहोत्रामध्ये त्याही तितक्याच पुरेशा आहेत. आणि जे विस्तारित अग्निहोत्र आहे आणि हे संक्षिप्त अग्निहोत्र आहे त्यात कुठलाही बदल नाहीये किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. असं श्रद्धेने ज्याप्रमाणे परमसद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण श्रद्धेने जर अग्निहोत्र केलं तर नक्कीच ते पावन आहे.
आणि ह्यात आत्ता यांच्या मुखातून जे काही अगोदरचे काही विधानं निघाली, सुचिता हा जो काही नियम आहे तो अग्निहोत्रींना फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नाहीये. त्यामुळे प्रेक्षक वर्गाने हे जाणून घ्यावं की त्या त्या वेळेला त्या त्या काळामध्ये त्या त्या गोष्टी होत्या आणि त्या कराव्या लागत होत्या आणि ते एक व्रत होतं. ते व्रत म्हणूनच त्यांनी घेतलेलं होतं आणि ते आजही त्यांनी याप्रमाणे आपल्यासमोर जे आचार्य आहेत ते आजही पाळतात आणि याप्रमाणे ते अग्निहोत्र करतात आणि त्यांचा हा विस्तारित अग्निहोत्राचा जो भाग आहे आणि आपला संक्षिप्त अग्निहोत्राचा भाग आहे त्यात कुठलाही भेद नाही असं त्यांनी इकडे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे नित्यनियमाने अग्निहोत्र करावं हे नक्कीच यातून स्पष्ट होतं. आणि सखा दीक्षित आपटे यांच्या माध्यमातून जो 1969चा शिवपुरीमध्ये जो यज्ञ झाला तिथून जी एक मुहूर्तमेढ रोवली गेली ती आजतागायत आपण ही धुरा सांभाळत आहात सोमयज्ञाच्या माध्यमातून. आणि आज आपण सप्तसोमांकडे वेळलेला आहात आणि सप्तसोम आपले होत आहेत. त्याच संदर्भात एक महत्वाचा असा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अण्णा, की सोमयज्ञ ही काळाची गरज आहे, पण हे आपण जनसमुदायाला कशा प्रकारे पटवून देऊ आणि दुसरी गोष्ट संक्षिप्तरित्या सांगून ते लोकांना पटवून देऊन आपण लोकांना सम्मिलित कसं करू त्याच्यामध्ये, म्हणजे कशा प्रकारे आपण त्यांना या संकल्पना सांगून त्यांना आपल्याबरोबर आपण, कारण सर्वसामान्य लोक या सगळ्या गोष्टी ऋग्वेद यजुर्वेद वेदांचा अभ्यास ऋचा या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून फारच अलिप्त आहेत आणि ते जाणूनही घेऊ इच्छित नाहीयेत की हे काय आहे आणि कशा करत आहे. तर सोमयज्ञामध्ये त्यांनी कसं सम्मिलित व्हावं आणि त्यांनी काय करावं तिथे, हा एक प्रश्न आहे आताचा. सगळ्यात या सगळ्याच्या जर तळाशी जर जायचं झालं तर 4 प्रकारच्या आहुत्या या सांगितलेल्या गेलेल्या आहेत. बरं. त्यातली पहिली जी आहुती आहे ती अग्नीमध्ये जे आपण तुपाची म्हणा तांदूळाची म्हणा जी अग्नीमध्ये आपण आहुती टाकतो ती पहिली आहुती आहे. ती आहुती फलित होते आणि यज्ञात भवती पर्जन्य, हा पर्जन्यात अन्न संभव हे गीतेतील वाक्य आहे. बरोबर. त्यामुळे हा यज्ञ केले, यज्ञातील आहुती फलित होते आणि त्यांनी वृष्टी पाऊस पडण्यासाठी त्याचा मदत होते. तर पहिली आहुती अग्नीमध्ये आम्ही यज्ञामध्ये टाकल्यानंतर ती फलित झाली, त्यांनी वर्षा निर्माण झाली. पावसाचा पहिला थेंब जो आहे तो ज्यावेळी धरणीवर पडतो ती दुसरी आहुती सांगितलेली. बरं. पावसाच्या थेंबाची आहुती धरणीवर पडल्यानंतर ती फलित होते आणि त्यातून धान्य निर्मिती होते. आता तिसरी आहुती कोणती, तर धान्याची शिजवल्यानंतर आपण जी जठराग्नीमध्ये आहुती टाकतो ती तिसरी आहुती सांगितली गेली आहे. ती आहुती आपण जठराग्नीमध्ये टाकल्यानंतर फलित होते आणि त्याने शुक्र निर्मिती होते. आणि चौथी आहुती कोणती असेल तर शुक्राची योनीमध्ये ही चौथी आहुती सांगितली आहे, ती फलित होते आणि त्याने प्रजा निर्मिती होते. आता ही जर सायकल असेल तर आपल्याला यज्ञ करणं, यज्ञामध्ये आहुती देणं हा किती महत्वाचा भाग आहे हे आपल्या लक्षात घ्या. कारण तुम्हाला 3 दुवे आपोआप काम करतायत आणि एक दुवा त्याचा जर बिघडलेला असेल बरोबर तर कुठलंही यंत्र काम करणार नाही व्यवस्थित. बरोबर. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता पाऊस पडतोय, धान्य पिकतोय, जठराग्नीला आहुती जाते, पण प्रजा यज्ञ करत नाही. त्यामुळे परिस्थिती अशी होते की आज आपण बऱ्याच ठिकाणी फर्टिलायझरचा जो आपल्याला कृत्रिमरित्या करावा लागतो. लग्न झाल्यानंतर मुलं होत नाहीत, मुलं झाली तर अपंग होतात, मतिमंद होतात, किंवा 100 वर्षांपूर्वीची जी क्षमता होती त्या क्षमतेला उतरण्यासारखी आजची पिढी नाहीये, आपल्याला ते दिसून येतं. हा सगळा बदल का झालाय तर वंध्यत्व पण फार मोठा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी, आता हे खरं कितपत आहे मला माहित नाही, पण मध्यंतरी एक मी व्हिडिओ पाहिला होता की ज्यामध्ये 100 वर्षांपूर्वी वंध्यत्वाचा नाही, मुलं जन्माला येण्याचा जर रेट काढला तर 100 पैकी 90 महिलांना मुलं होतच होती आणि ती आज सरासरी संपूर्ण जगाची जर काढली तर ती 65 वर आलेली. म्हणजे जवळपास 25% म्हणजे प्रजनन क्षमतेवरती तेवढा इफेक्ट पडलेला आहे वातावरणाचा आणि या सगळ्या आपल्या एकंदरीत आचरणाचा. बरोबर असं म्हणायला. आणि बरेच सायंटिस्ट सुद्धा असं म्हणतात की स्लो पॉइझनिंग चाललंय आपल्यामध्ये. कारण आज 65 वर आहे, अजून एक 100 वर्षांनी ते 35 वर येईल, अजून एक 100 वर्षांनी ते समजा 5 वर जर आलं
तर हळूहळू आपली जी प्रजा आहे ती हळूहळू कमी होणारच आहे. कारण जन्माला जर आलेच नाही कोण, बरोबर. तर प्रजा आपोआपच कमी होईल. आणि मग मला असं वाटतं की ही निसर्गाची एक क्षमता म्हणा, की चांगल्यातून अजून चांगलं कसं करता येईल, बरं. म्हणून ती थोडीशी शिक्षा दिली जाते. जसं शाळेमध्ये मास्तर जसं काठी मारून तुम्हाला शिकवतात, तसंच हे सगळे जे आपल्या निसर्गाच्या अवतीभोवतीचे रोगराई आहे, वन्यत्व आहे, इत्यादी इत्यादी जे आपल्याला दिसणारे निसर्गाचे कोप आहेत, हे एक प्रकारचे छडी आहे आपल्याला बसत आहे. बरोबर. आणि अजूनही आपण त्यातून काही बोध घेत नाही, शिकत नाही. एक्झॅक्टली. मग त्यामुळे आपण यज्ञ करणं फार आवश्यक आहे. सोमयज्ञ आणि सोमसंस्था हे सुद्धा आपण जतन केली पाहिजे. आणि प्रांताप्रांतात सोमयज्ञ होणंही तितकंच महत्वाचं आहे, हे याच्यातून सिद्ध होतं यांना. अण्णा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की विधियज्ञ आणि अविधियज्ञ या वेदांतामध्ये ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण संक्षिप्तरित्या कसं कराल? परमसद्गुरूंनी जो पहिला यज्ञ केला होता, जो 1969 मध्ये शिवपुरीमध्ये, तर त्याला विधियज्ञ असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बळी दिला नाही, पशुबळी दिला नाही. तर ह्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगाल का? बळी हा काय प्रकार आहे आणि कसं आहे? लोकांच्यात असा एक गोड गैरसमज आहे, बळी म्हणजे मारण. एक्झॅक्टली. बळी हा शब्द ऐकल्यानंतर लोक कापाकापी ह्याचाच विचार जास्त करतात. त्याच्या कुठल्याही गोष्टीचा जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर त्याच्या मुळात जाऊ. बळी या शब्दाच्या जर मुळात गेलं तर शब्द काय मिळतो आपल्याला? बळ शब्द मिळतो. अच्छा. कोणत्याही देवतेला बळ जर द्यायचं झालं तर त्याला देणाऱ्या त्या कृतीला बळी असं म्हटलं जातं. किंवा संस्कृतमध्ये जर आपण बोलायचं झालं तर बल देतो म्हणून बली. त्यामुळे बल देण्यासाठी तुमच्याकडे तूप आहे, तुमच्याकडे धान्य दिलेलं आहे. कारण बल म्हटल्यानंतर तुपा इतकं बलदायी मला वाटत नाही या संसारात अजून दुसरी कोणतीही गोष्ट असेल. वेदांमध्ये काही ठिकाणी बलिदानाचा उल्लेख आहे, पण तो प्रोसेस जो आहे तो राजा लोकांसाठी, म्हणजे क्षत्रिय जर यजमान असेल तर तुम्ही बलिदान करावं. कारण राजाला जीवाला जीव द्या असं सांगितलं गेलं. म्हणजे मी जर एखाद्याचा खून केला तर राजा माझा जीव घेणार, म्हणजे जीव तू घेतला म्हणून तुझा जीव राजा घेणार. म्हणजे जीवाला जीव देण्याचा जो प्रक्रिया आहे ज्याला न्याय आपण म्हणतो तो राजासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे राजानं बली देणं क्षत्रिय धर्माच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. पण आज आपल्याकडे राजाही नाही आहेत आणि तसा क्षत्रिय धर्म जो आपण वेदांतामध्ये बघतो तसा क्षत्रिय धर्मही नाहीये. त्यामुळे आज त्या बलिदानाचा 5-10 हजार वर्षांपूर्वीचा आपण पॅटर्न जर काढला आणि त्याच्याप्रमाणे जर वागायचं ठरवलं, फक्त बलिदानालाच अंडरलाईन करून बाकीचं गौण म्हणून जर सोडून द्यायला लागलो तर ते योग्य नाहीये ना. मग तुम्ही बाकीचाही विचार राजे लोकांचा केला पाहिजे होता. बरोबर आहे. त्यांच्याकडे औदार्य होतं, त्यांच्याकडे वैराग्य होतं, ही वृत्ती तुमच्याकडे आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे ते नाहीये. मग हाही तुम्हाला अधिकार नाहीये की राजे लोकांनी क्षत्रिय असून तुम्ही बलिदान करणं. मग आजच्या काळमानाप्रमाणे तुम्हाला काय सांगितलं आहे? मग अहिंसा परमो धर्म हा तुम्ही न्याय मान्य करावा आणि अहिंसा न करता तुम्ही यज्ञ करा. यावरून असं स्पष्ट होतं इथे की विधियज्ञ आणि अविधियज्ञ याच्यातली फोड सांगताना यांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे की बलिदान हा जो काही प्रकार आहे तो न करताही उत्तमरित्या यज्ञ करता येतो. आणि पूर्वीचं जे क्षात्रतेज होतं ते आत्ता या कालखंडामध्ये तसं लोप पावत गेलेलं आहे आणि तितकंसं ते सामर्थ्यवान राहिलेलं नाहीये. आणि त्याला जर आपल्याला पुन्हा एकदा बल द्यायचं असेल, तेज द्यायचं असेल तर नक्कीच विधियज्ञ सोमयज्ञाप्रमाणे व्हावेत अशी आपली नक्कीच सगळ्यांची संकल्प धारणा असावी आणि ते जास्तीत जास्त उत्तरोत्तर वाढावेत हे यातून स्पष्ट होतं. अण्णा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा थोडासा मी तुम्हाला म्हणजे मनापासून माझा विचारलेला प्रश्न आहे आणि याच्या उत्तराची चांगली अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की आज आपण सोमयज्ञ करत आहात आणि सप्तसोमापर्यंत जात आहात. सोमयज्ञ केल्यानंतर सोमयज्ञ करणारा जो याजी असतो, सोमयाजी असतो, त्याची स्थिती काय होते सप्तसोम झाल्यानंतर? आणि ती स्थिती झाल्यानंतर आपण येत्या काळामध्ये म्हणजे आपण एक म्हणतो ना की आपलं प्री प्लॅनिंग असतं, तर त्याप्रमाणे तुम्ही काय असं प्री प्लॅनिंग करून ठेवलंय का की वानप्रस्थ स्वीकारावा असं काहीतरी? म्हणजे हा तुमचा पर्सनल प्रश्न जरी असला तरी आपण जनसमुदायाला
संबोधित करण्याकरता किंवा तुमच्याकडनं काही प्रेरणा मिळण्याकरता तुम्ही काय सांगू शकता काय तुम्ही? सप्तसोम असं नाही म्हणत मी, पण सोमयाग आणि अग्निहोत्र केल्यानंतर माणूस मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. मोक्ष ही संकल्पना आपण जरा हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. बरोबर. कारण परम सद्गुरूंचे जे शिष्य आहेत सखादादा, त्यांना मी मुक्तावस्थेत मी स्वतः लहानपणापासून मी बघितलेलं आहे. आणि मुक्तावस्थेतलं जर तुम्हाला सांगायचं आधी सांगण्यासारखं काही गोष्टी अशा असतात ज्या सांगून समजत नाहीत, पण तरी थोडक्यात सांगायचं झालं त्यांचं एक वाक्य होतं, शब्दवीण संवाद नाही, त्यांचं एक वाक्य असं होतं की 20 वर्षांपूर्वी दादा म्हणून कोण होता तो मेला, अच्छा, आता कोण आहे ते तू बघ, तुला जो कोण दिसेल तो मी आहे. अशी एक मुक्तावस्थेतली संकल्पना असते. आता मला म्हणून मी काही करत नाहीये, आता जे आहे ते परोपकारासाठी मी करतो आहे, अशी जिथे संकल्पना सुरू होते तो मुक्तावस्थेत आहे असं मला वाटतं. कारण खूप द्वैताचं जर बोलायचं झालं तर तो विषय खूप डोक्यावरून जातो. साधी संकल्पना मुक्तावस्थेतली आहे. स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ जो बघत नाही आणि जो परोपकार करण्यासाठी आपली काशेची लंगोटी सुद्धा काढून द्यायची तयारी असते, तो मुक्त. ही साधी संकल्पना झाली. आता त्या अवस्थेपर्यंत मी अजून पोहोचलो नाहीये, त्यामुळे तो प्रोसेस सुरू आहे असं म्हणता येईल आपल्याला. हा झाला पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न तुझा की मी वानप्रस्थ घेईन, तर माझ्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर हो असं आहे. आणि त्याचा थोडक्यात माझ्या डोक्यामध्ये प्रोसेस सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की वानप्रस्थ आश्रम म्हणण्यापेक्षा ही काळाची गरज असते. कोणत्याही आई वडिलांनी वानप्रस्थ याचा अर्थ वनातच जाऊन राहिलं पाहिजे असा अर्थ नाहीये. बरोबर. सगळ्या ज्यांची मुलं तिशीत आहेत, ज्यांचे विवाह झालेले आहेत, अशा आई वडिलांसाठी माझा एक साधा आणि सरळ उपाय आहे. घरातच राहून तुम्ही वानप्रस्थ अनुभव. हे फार महत्वाचं विधान आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ कधीही करायची नाही. हा एक जर सिद्धांत तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला एक अधिकार प्राप्त होतो, आपल्या मुलावरती आपला अधिकार आहे, आपल्या सुनेवरती आपला अधिकार आहे. अशा दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी जर त्यांच्या मनात जर तुमच्या अधिकाराची गोष्ट जर नसेल तर ते वादाला आणि भांडणाला कारण होतं. त्यामुळे तुम्ही घरातच राहा. त्यांचा संसार त्यांना जिथे जायचं आहे तिथे जाऊ दे, त्यांना जेव्हा यायचं आहे तेव्हा येऊ दे, त्यांना जेव्हा उठायचं आहे तेव्हा उठू दे. तुम्ही त्याच घरात राहून तुम्ही वानप्रस्थ तुम्ही स्वीकारा. त्यांनी विचारलंच तर त्यांना उत्तर द्यायचं, नाहीतर त्यांच्याशी आग्रहाचं आणि अधिकाराचं बोलणं नसावं. जसं मित्रत्वाचं आपण म्हणतो, प्राप्ता षोडश वर्षांनी पिता मित्रवद आचरेत. हे 16 वर्षांनी जे आहे ते आपण 30 करूया. शास्त्रवचन आहे. शास्त्रवचनाप्रमाणे एक असतो तो आध्यात्मिक परमार्थ आणि एक असतो तो सांसारिक परमार्थ. त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक परमार्थ साधता आला नाही, तुम्ही नाम घेत नाहीत, तुम्ही देवाची पूजा करत नाहीत, तुम्ही अग्निहोत्र, येस, ह्या आध्यात्मिक उन्नतीत तुम्ही नाही आहात, मग निदान सांसारिक तरी अध्यात्म करा. त्यातून तरी थोडंसं मग बाजूला राहायचा प्रयत्न करा. आणि माझ्या वैयक्तिक जर वानप्रस्थाविषयी विचारशील तर हो, येत्या काही वर्षात माझी अशी संकल्पना आहे की गोव्याच्याच आसपासच्या परिसरामध्ये थोडीशी जागा घ्यायची आणि तिथे एक यज्ञशाळा आणि गोशाळा असं बांधून एक पुढल्या 10 ते 12 वर्षांपर्यंत, जास्तीत जास्त 15 वर्षांपर्यंत संपूर्ण मला तिथे जेवढं उदरनिर्वाहासाठी पाहिजे ते तेवढं तिथे मी करायचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेने जर जमलं तर मी करायचा प्रयत्न करीन. आणि पुढे मग मुलाच्या स्वाधीन हे घर करून आम्ही दोघंही वानप्रस्थाला तिथे जाऊन एक 12 वर्ष तरी राहून पुन्हा यायचं. नक्कीच चालणार. तुमचा हा संकल्प सिद्ध हो आणि सखा दीक्षित आपटे आणि परम सद्गुरूंची आणि भगवान परशुरामांची कृपा तुम्हाला प्राप्त हो. नक्कीच सुंदर. आपण आता ऐकलं की एकंदरीत सांसारिक जीवन जगत असताना अध्यात्मात आणि सांसारिक कटकटींमध्ये आपण
हे कसा समतोल कसा साधावा, या सर्व गोष्टी आपण या एकंदरीत आत्ताच्या चर्चेमधून बघितल्या. आणि तरीही आम्ही उत्सुक आहोत या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये की आपण कोणत्या प्रकारे कशा प्रकारे लोकांना जनसमुदायाला संबोधित करणार. कारण हे शेवटी काही झालं तरी हे सकल जन सुखाय सकल जन हितायच आहे. अण्णा तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असाव्यात. प्रेक्षक हो, गोरेगावमध्ये आपण सोमयज्ञ आयोजित केलेला आहे स्वामी कृपांकित संस्थेच्या माध्यमातून. तो 8 एप्रिल ते 13 एप्रिल अशा 7 दिवसाच्या कालखंडामध्ये आहे. त्याचे आचार्य आणि त्याचे मुख्य जे यजमान आहेत ते श्री सुहोता दीक्षित आपटे हे आहेत आणि त्यांच्या सपत्नीक ते तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि येणाऱ्या जनसमुदायाने कशा प्रकारची तिथे सेवा करावी आणि या सोमयज्ञामध्ये कशा प्रकारे सम्मिलित व्हावं हे तुमच्या माध्यमातून जर तुम्ही मार्गदर्शन सगळ्यांना केलं जनसमुदायाला, तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला ते खूपच चांगल्या प्रकारे कळेल आणि आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ही सेवा देऊ शकू. तर अण्णा त्याबद्दल काही आपण संबोधन कराल तर फार बरं होईल. सोम ही संकल्पनाच आधी अशी आहे की सोमयज्ञ सहसा सर्रास बघायला नाही मिळत. कारण तशी शक्ती तशी बुद्धी ही काही थोड्याच लोकांना परमेश्वर देत असतो. सोमयाग घडत असताना आपल्याला तिथे जाण्याची बुद्धी होणं म्हणजे आपलं कुठेतरी मागचं पूर्व सुकृत आपल्या पाठीशी असलं पाहिजे, तरच तुम्हाला तिथे जाण्याची संधी मिळेल. बरोबर. मी जाणार आहे, कुंभमेळ्याला जाणे इतकं सोपं नाहीये. तुम्ही जाणार आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा तुम्हाला अडचण येणार आणि तुम्ही जायचं, तुम्ही तुमचं राहून जाणार तिथे. कारण जसं हिंदीत म्हणतात की बुलाया है, बुलावा आया है, पण ते खरं सोमयज्ञाला साजेसं वाक्य आहे. ओके. आता तिथे पोहोचल्यानंतर ती तुमची सेवा स्वीकारणं हा अजून त्याच्यापेक्षा जास्त पुण्याईचा भाग आहे. म्हणजे मला वाटतं करोडामधून 1 लाखच लोक हे तिथे वैयक्तिकरित्या नमस्कार करायला पोचतील आणि त्या लाखातले 10,000च लोकांच्या मनात येईल की काहीतरी इथे देणगे स्वरूप आपण सेवा करूया. आणि त्या 10,000तल्या 1000च लोकांना तिथे देणगी देण्याची बुद्धी होईल. त्यामुळे आपल्याला बुद्धिदात्री जी महामाया, आदिशक्ती महामाया आहे, तिचं स्वरूप आपल्याला आठवलं पाहिजे. आपण फक्त मंदिरात आपण आजकाल बघतोय देणगीवरून किती मोठी चर्चा होते. हो. आणि ती देणगी कुठे कुठे जाते ही आपल्याला माहिती आहे. मग अशा ठिकाणी येऊन तिथे जर सत्कारणी तुमचा जर कार्यभाग, आणि मी असं म्हणत नाही देणगी म्हणजे पैसा स्वरूपातच तुम्हाला देणगी दिली पाहिजे. बरोबर. तुम्ही श्रमदान करू शकता, तुम्ही अर्थदान करू शकता, तुम्ही वैचारिक दान करू शकता. म्हणजे तुमचा प्रोसेस काय आहे त्यामध्ये मी सम्मिलित होतो. फोनाफोनी करायची असेल, कुठे पत्रिका द्यायची असेल तर मी येतो. अशा स्वरूपाचं सुद्धा तुम्ही दान करू शकता. तुम्ही त्या मंडपामध्ये उपस्थित राहून येणाऱ्यांचं स्वागत मी करतो अशा स्वरूपाचंही तुम्ही दान करू शकता. किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जर अवघड वाटत असेल मग तुम्ही आर्थिक तुम्ही सहकार्य त्या यज्ञाला करू शकता. कारण आमच्या आजोबांचं मी सगळ्या गोष्टी जशा सांगितल्या तसं एक वाक्य नेहमीचं वाक्य होतं, दानत तशी बरकत. त्यामुळे तुम्ही, आणि गीतेत सांगितलं आहे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकं स्मृतम. तुम्हाला जर गीतेत म्हणण्याप्रमाणे यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय निरतो भवेत, या यज्ञात जर तुम्ही दान केलं तर त्याचं पुण्य अधिक असतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ते सत्पात्री होतं, त्याचा कार्यभागही सत्कारणी लागतो. आणि वैयक्तिक एखादी सत्यनारायणाची पूजा केली, एखादा गणहोम केला, एखादा दत्तयाग केला तर ते वैयक्तिक तुमच्या मर्यादित तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही करताय आणि त्या मर्यादेत तुम्ही त्या सकाम यज्ञामध्ये गुरफटले जाता. उलट सोमयज्ञामध्ये तुम्ही जे द्याल ते संपूर्ण पंचमहाभूतांना शुद्धी करण्यासाठी तुम्ही जे ते दान करत आहात. बरोबर. ही संकल्पना मनामध्ये ठेवून तुम्ही ते दान केलं पाहिजे. कारण असे यज्ञ हे सामाजिकरित्या बांधावळ ज्यावेळी बांधली जाते त्याच वेळी असे यज्ञ होणं शक्य आहे. त्यामुळे माझी अजून एक संकल्पना अशी आहे की 3,000 लोकांकडून 1,000 रुपये घ्यायचा आणि दरवर्षी एक सोमयाग करायचा. त्यातील 500 लोक आपल्याकडे ऑलरेडी जमलेले आहेत.
अजून 1-2 किंवा 2,500 लोकांची आपण प्रतीक्षेत आहोत. ठीक. सोमयज्ञ ही संकल्पना आपण समजून घेतली, सोमयज्ञाबद्दलची माहिती आपण समजून घेतली आणि त्याचबरोबर हा सोमयज्ञ जो आपण गोरेगावमध्ये आयोजित करत आहोत याचं स्वरूप कसं असेल आणि आपण तिथे येऊन काय करावं हे प्रत्यक्ष आचार्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. तर अशा प्रकारचा सोमयज्ञ एकच उदाहरण द्यायचं आहे मला. ज्यावेळी युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ ज्यावेळी करायचा ठरवला त्यावेळीची एक गोष्ट अशी आहे की त्यांनी यज्ञातली सगळी कामगिरी वाटून ठेवली. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी शिल्लक नव्हती, काम शिल्लक नव्हतं की जे ते कोणातरी व्यक्तीला दिलं नाही. आणि भगवान श्रीकृष्णांचं आगमन झालं. मग बोलता बोलता भगवान म्हणाले, मी काय सेवा करू यज्ञात? तर युधिष्ठिर म्हणाला की मी काहीच तुमच्यासाठी ठेवलं नाही, सगळी सेवा जी आहे ती सगळी यांच्यात वाटून ठेवलेली आहे. बरं म्हणाले. आणि ब्राह्मण जेवून ज्यावेळी उठले त्यावेळी पत्रावळी उचलायला कोणाला काम नेमून दिलं नव्हतं युधिष्ठिरानं. तर भगवान म्हणाले, आता ब्राह्मणांच्या पत्रावळी, उष्ट्या पत्रावळी मी उचलतो, कारण यज्ञात कुठलीही कृती केली तरी त्याचं फळ लाख पटीनं मिळतं. त्यामुळे त्या यज्ञात भगवान श्रीकृष्णांनी त्या ब्राह्मणांनी जेवलेल्या उष्ट्या पत्रावळी सुद्धा उचललेला आपल्याला बघायला मिळतात. मग भगवान असून ते जर पत्रावळी उचलताय तर मग आपण सामान्य असून आपण काय काय करू शकतो? एक फार महत्वाचा मुद्दा इकडे उपस्थित केला अण्णांनी. द्वापार युगामध्ये जे महाभारत घडलं, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आपण भगवद्गीता वगैरे ऐकतो, पण त्यातला हा जो महत्वाचा जो काही भाग होता जो यज्ञासाठी आता फार उपयुक्त आहे तो अण्णांनी आपल्या स्वतःच्या श्रीमुखातून बोलून दाखवला. हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांनी बोलून दाखवलेला आहे. म्हणजे आपण यज्ञात काय करू शकतो तर काय नाही करू शकत हे तुम्ही बघा. सगळं काही आपण करू शकतो. यज्ञ हा किती पवित्र असतो आणि याच्यामध्ये किती महत्वाच्या गोष्टी आपण स्वतःहून करू शकतो हे आपण याच्यामध्ये बघितलं. आणि अशा प्रकारचे यज्ञ हे उत्तरोत्तर अण्णा आपल्याला करायचे आहेत. त्याकरता आपण स्वामी कृपांकित संस्थेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये सोमयज्ञ संस्थाच आपण स्थापन करणार आहोत, ज्या माध्यमातून आपण सगळ्यांची नोंदणी प्रक्रिया चालू करणार आहोत. आणि ज्या कोणाला याच्यामध्ये खरोखर यायचं आहे, योगदान द्यायचं आहे, त्यांनी आमच्याशी जोडावं आणि आमच्या या संस्थेला भेट द्यावी. अण्णा पण तिकडे प्रत्यक्ष 8 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 या काळामध्ये उपस्थित आहेत. ज्या कोणाला आपले प्रश्न असतील, धर्माबद्दलचे प्रश्न असतील, नित्यकर्माबद्दलचे प्रश्न असतील, तुम्ही निश्चितच सायंकाळच्या वेळी अण्णा ज्यावेळी यज्ञ झाल्यानंतर तिथे उपस्थित असतात सदोमंडपामध्ये, त्यावेळी तुम्ही त्यांना ते विचारू शकता. आणि या संपूर्ण उपक्रमाचा, या संपूर्ण धर्म कार्यक्रमाचा आपण जो काही आता जो काही इथे संवाद ऐकला तो सगळ्यांनी हा जास्तीत जास्त शेअर करावा, लाईक करावा. आणि सौदा दीक्षित आपटे आपण आम्हाला जे काही आता अमौलिक विचार सांगितले आपले, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आपले ऋणी आहोत. आणि आपण खरोखरच आम्हाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या काही दीक्षा आहेत, ज्या काही शिक्षा आहेत आणि स्वाध्याय आहेत, कर्म आहेत, आचार आहेत, हे आपण आम्हाला सांगावं आणि आम्हाला सतत संबोधित करत राहावं आणि आपलं प्रेम सतत आमच्यावरती राहावं. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.